अचानक कसं सगळं शांत शांत होतं. श्वास रोखून धरतंय सूर्यबिंब, बुडत बुडत जातं. अचानक कसं सगळं शांत शांत होतं. श्वास रोखून धरतंय सूर्यबिंब, बुडत बुडत जातं. किनाऱ्यावर येत राहतात लयदार लाटा, उन्हामधून शोधत राहतात ढग वेगळ्या वाटा. किनाऱ्यावर येत राहतात लयदार लाटा, उन्हामध्ये शोधत राहतात ढग वेगळ्या वाटा. नारंगी सोनेरी होत केशरांचं पाणी, भरतीच्या आवेगाला वेदनांची काणी. नारंगी सोनेरी होत केशरांचं पाणी, भरतीच्या आवेगाला वेदनाची गाणी. वाळू सरकत जाते आणि पावलं भिजत राहतात. समुद्राचं कण अण कण शोधून घेऊ पाहतात. वाळू सरकत जाते आणि पावलं भिजत राहतात. समुद्राचं कण अण कण शोधून घेऊ पाहतात. आपल्या आत वाजत राहतो हळुवार गाज, अंधारावर चढत जातो चंद्रमुखी साज. आपल्या आत वाजत राहतो हळुवार गाज, अंधारावर चढत जातो चंद्रमुखी साज. नक्की कोण आहोत आपण अशा वेळी खरंच, आता इथे एकटे आहोत तेही बरंच. नक्की कोण आहोत आपण अशा वेळी खरंच, आता इथे एकटे आहोत तेही एक बरंच. तामिणी घाट सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या पश्चिम घाटात असलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजे तामिणी घाट. इथे मुळशी धरणाचा निसर्गरम्य देखावा पाहायला मिळतो. तिच्यावरचं पूल ओलांडलं की डाव्या बाजूने मुळशी धरण पुण्याला जाताना येते. कोलाड आणि मुळशी धरणाच्या मधल्या भागात तामिणी घाट आहे. माणगाववरून पुढे जाताना लागतो तो तामिणी घाट. पावसाळ्यात या तामिणी घाटात निसर्ग आपल्या सौंदर्याचे अप्रतिम दर्शन घडवतो. सर्वत्र हिरवेगार पसरलेल्या गवताचा गालीचा, डोंगर माथ्याला टेकलेले ढग आणि वळणाच्या रस्त्याने उतरणाऱ्या गाड्या. नागबोडी वळणे आणि बाजूलाच असलेले मुळशी धरण पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते. चिंब पावसात भिजायचं असेल तर तामिणी घाटात यावं आणि स्वर्गीय आनंद घ्यावा. हा अनुभव फार चांगला आहे. या घाटात पावसाळ्यात अनेक लोक पर्यटक म्हणून येतात. आम्ही सुद्धा त्या पर्यटकांपैकी एक आहोत. आम्ही तामिणी घाटात थांबणार नाही आहोत, पण या निसर्गाचा अनुभव घेऊन आपण आपल्या डेस्टिनेशनला जाणार आहोत. आपलं डेस्टिनेशन हरिहरेश्वर हे असणार आहे. हरिहरेश्वरला जाण्याचं कारण म्हणजे स्पेशलच म्हणावं, कारण आज आहे माझा वाढदिवस. आज आपण माझा वाढदिवस हरिहरेश्वर आणि कोकणातल्या काही अविस्मरणीय ठिकाणी साजरा करणार आहोत. आपण ज्या लोकेशनला जाणार आहोत इथे मला व्यवस्थित ब्लॉग करता आला नाही, कारण मला या जागेचा पूर्ण आस्वाद घ्यायचा होता. मला जेवढं कव्हर करता आलं मी तेवढं कव्हर केलं आहे आणि ते तुमच्यासमोर मी दाखवायचा प्रयत्न करतो आहे. तर आपण कंटिन्यू करूया. घाटाच्या सुरुवातीला एक सुंदर लहान धबधबा पाहायला मिळतो. हिरवेगार डोंगर नळेतून अवखळपणे वाहणारा तो धबधबा पर्यटकांना आकर्षक करून सोडतो. सर्व धबधबे आणि त्यात मजा लुटणारे पर्यटक. मुंबईपासून तामिणी घाट 140 किलोमीटर अंतरावर आहे, तर पुण्यापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. आपण पुणे मार्गी जात आहोत. तामिणी घाट निसर्ग सौंदर्याचा जणू साक्षात्कार आहे. येथील वृक्ष करंडा रंग टाकून हिरव्यागार शाली पांघरतात. लांबच लांब पसरलेले हिरवे गालीचे, उतंबून खाली आलेले ढग, खळखळणारे धबधबे, हे सर्व पाहून डोळ्यांचे पारणे फिटतात.
दक्षिण काशीची ओळख असलेले श्री हरिहरेश्वर मंदिर. श्रीवर्धन तालुक्यातील भगवान शंकर हे मंदिर दक्षिण काशी क्षेत्र म्हणून ओळखले जाते. हिरवागार वनराईने नटलेला डोंगर आणि स्वच्छ व निळाशार समुद्रकिनारे डोलणाऱ्या नारळी पोफळीच्या बागा. पायाला मुलायम वाटणारी रुपेरी वाळू आणि याच वाळूच्या किनाऱ्याला बसलेले सुंदरसे कैलासरूपी हरिहरेश्वराचे मंदिर. श्रीवर्धन. श्रीवर्धन या नावाविषयी कथा सांगितली जाते. गावातील लक्ष्मीनारायणाच्या मंदिरातील विष्णूचा हात एक विशिष्ट क्रमाने पद्मा, चक्र, गदा व शंका ही आयुधे आहेत. म्हणूनच या विष्णूला श्रीधर म्हटले जाते. त्या श्रीच्या अस्तित्वामुळे वर्धन म्हणजेच वाढ झालेले गाव म्हणजेच श्रीवर्धन. श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेगार इतर एकमेकांपासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर हे समुद्रकिनारे मिळून रायगड समुद्रकिनारा बनतो. देवाचे दर्शन झाले, थोडा वेळ थांबलो आणि तिथून पुढे निघालो आपण आपल्या डेस्टिनेशनला, जिथे आपण थांबणार होतो. सी व्ह्यू रिसॉर्ट. सी व्ह्यू रिसॉर्ट हे हरिहरेश्वर मंदिरापासून 20 ते 25 मिनिटाच्या अंतरावर आहे, जे अगदी बीचच्या समोरच आहे. खूप सुंदर अशी लोकेशन आहे आणि आम्हाला खूप जास्त आवडली. समोर तुम्ही पाहू शकता असा समुद्र आहे आणि ज्या ठिकाणी आम्ही थांबलो आहे त्याच्या आजूबाजूला सगळीकडे ग्रीनरी आहे. इथे आल्यानंतर अक्षरशः आम्हाला शूट करायची इच्छाच नव्हती, कारण एवढं सुंदर असं लोकेशन होतं की ते मला असं वाटत होतं की सगळं डोळ्यामध्ये भरून घ्यावं. मग आम्ही आजूबाजूला असणाऱ्या सर्व परिसरामध्ये फिरलो आणि आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या गोष्टींचा आम्ही अनुभव घेतला. समुद्रालाच लागून असणारा हा रोड आहे. इथून फिरताना अक्षरशः कोकण आणि कोकणात असणाऱ्या नैसर्गिक सौंदर्याचं मला दर्शन झालं. प्रतीक मागे ऐक ना. मी ती फुलं काय आणते. पॉइंट आहे यार हा. मी ती फुलं आणते. बापरे, मला स्क्रीन लावली समोर, इकडे मागे बघ. ओ, हा पॉइंट आहे तो. हळू. अस्मिता, स्लो थांब.